You guys must be very much familiar with now a nuclear family trend. In a sense की आपला जो joint family system होता, now in the post LPG era has declined to a very fast extent, and to the end that कि almost आता 16 to 20% families are they are only joint family in nature, and the rest you will find they are more or less nuclearized in way. So this nuclear bomb of family is creating a lot of tensions also. ठीक है. So this particular DWP आजचा जो आपला डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे, इथे आपण काय डिस्कस करणार आहेत, आन्सर रायटिंग स्ट्रक्चर मध्ये फिट करणार आहोत. इन फॅक्ट की दी impacts of this nuclear families on various aspects this question is asking us for. ठीक आहे. So watch this video till the end. तुम्हाला 100% काहीतरी नवीन attitude, काहीतरी नवीन approach भेटेल with the end of this particular discussion. ठीक आहे. So बघा क्वेश्चन काय. Discuss the impacts of declining joint family system on social security first, care economy second, and intergeneration relations in India. ठीक आहे. So 3 areas वर joint family system च्या decline चा impact काय होतोय, that is simply it is asking us for. मग आता demand pretty much clear आहे. आपल्याला इथे काही पहिले तर facts पण द्यायचे. ठीक आहे. facts and figure जर दिले तर that is very much appreciated. Then the impacts on these 3 aspects. ठीक आहे. मग हे इथे द्यायचे आपल्याला, आणि त्याच्यानंतर क्वेश्चन आहे 250 वर्ड्स 15 मार्क्स. इथे आपल्याला एक्सपेक्टेड आहे कनेक्टिंग सोल्युशन्स एज वेल. ठीक आहे. सो इथे सोल्युशन्स पण देणं मस्ट आहे. ठीक आहे. मग क्वेश्चन आन्सर करण्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे, तुमच्याकडे काही केस स्टडीज असतील, काही युरोपियन मॉडेल्स असतील जिथे असं काही, कारण आता सिल्वर इकॉनॉमी दॅट इज व्हॉट दिस कॉन्सेप्ट, सो त्या पर्टिक्युलर कॉन्सेप्टला असेल, किंवा फर्दर स्ट्रेच्ड असेल तर तुमच्याकडे डेटा फॅक्ट फिगर असेल तर दॅट इज रिअली मच अप्रिशिएटेड. देन सो इंट्रोडक्शन काय असणार, इथे मी प्रिफर करेल, मी डिफाइन नाही करणार व्हॉट इज नाउ न्यूक्लियर फॅमिली है ना. नाउ आय वुड रादर बी मेन्शनिंग इट विथ द डेटा अँड फॅक्ट्स. ठीक आहे. सो इथे जर का मी डेटा आणि फॅक्ट जर का दिला, दॅट इज व्हेरी मच अप्रिशिएटेड. देन yes कि इथे simply you will find the case or the condition where data and fact speaks for itself. So hardly 16-20% of families are now joint families, the rest are nuclear families in themselves, and this tendency yes is incrementally affecting this 3 aspect. Then झाला इंट्रोडक्शन. इथे माझ्याकडे परत तेवढाच वर्ड लिमिट आहे 20-25 वर्ड्स. असं नाही की आता 150-250 वर्ड्स आहेत मीन्स की मी फार इलॅबोरेट करेल. नो, हार्डली 20-25 वर्ड्स, आणि प्लस तुमच्याकडे काही कोट असेल, डेटा असेल तर इथे तो पण स्टार्ट करू शकता इफ यू कॅन फील सो. इथे कोड बेस्ड इंट्रोडक्शन इज ऑल्सो येस दॅट इज इक्वली मच अप्रिशिएटेड देन इफ यू डू हॅव. ठीक. मग आता नेक्स्ट आपला येईल पॉइंट दॅट इज बॉडी. मग बॉडी मध्ये यू विल फाइंड काय, बॉडी मध्ये डिरेक्टली डिमांड आपल्याला स्ट्राईक करायची आहे. ठीक आहे. सो डिमांड, द इम्पॅक्ट ऑफ दिस जॉइंट फॅमिली, सॉरी दिस न्यूक्लियर फॅमिली सिस्टीम ऑन सोशल सिक्युरिटी. मग काय होतंय, सोशल सिक्युरिटी इज गेटिंग डिक्लाइन. हाउ, द थिंग इज की पहिले आता जे ओल्ड एज केअर असेल तर ती आपल्याला काय होती, आता ती अवेलेबल होत नाहीये. इनफॅक्ट चाइल्ड केअर असेल ती सुद्धा इथे अवेलेबल होत नाहीये. यू विल फाइंड रिलायन्स ऑन स्टेट और गव्हर्नमेंट और प्रायव्हेट प्लेयर इज इक्वली इन्क्रीजिंग. वाय, कारण मग आता पहिले जो जॉइंट फॅमिलीचा सोशल सिक्युरिटी कव्हर होता तो अल्टिमेटली तिथे नाहीये. इनफॅक्ट मेनी अ टाइम यू विल फाइंड की जॉइंट फॅमिली सिस्टीम मध्ये तुमच्या जॉब फ्रिक्शन्स असतील, जॉब लॉस असेल है ना, बाकी इश्यूज है ना, हे फेस म्हणजे खूप वेळेस कळत नव्हते का, दॅट इज रॅदर बिंग managed accordingly. But now in the nuclear family system with more autonomy, it is creating a problem. So elderly insecurities also है ना, but त्यांचा social आणि डिप्रेशन तो एक पॉइंट आहेच आहे. एन्झायटी दॅट इज इक्वली पॉइंट. इनसिक्युरिटीज ऑल्सो दॅट, मग सायबर क्राईम्स होत आहे, सायबर फ्रॉड्स होत आहे, किंवा त्यांच्या क्राईम अगेन्स्ट एल्डरली दॅट इज इन्क्रीजिंगली ऍट राईस. सोशल सिक्युरिटी आणि क्राईम हा पण कन्सर्न तिथे आहेच आहे. नेक्स्ट, इम्पॅक्ट ऑन दी केअर इकॉनॉमी. केअर इकॉनॉमी यू मस्ट बी अवेअर अबाउट. केअर इकॉनॉमी म्हणजे जी रिलेटेड आहे
ती पर्सनल केअर म्हणा किंवा अगेन हेल्थ अँड सगळ्या रिलेटेड जे ऍस्पेक्ट्स आहे ना, ओल्डरली पर्टिक्युलरली किंवा डिसीज असतील, ठीक आहे, अशा इंडिव्हिज्युअलला किंवा चाइल्डची पण असेल, दॅट इज ऑल्सो केअर इकॉनॉमी. मग बिकॉज जॉईंट फॅमिली सिस्टम इज डिक्लाइन दॅट लीड्स टू बर्डन अँड विमेन. येस, ऍब्सोल्युटली. पहिले कसे होते, पहिले लोकांना 2-2, 4-4, 6-6 चिल्ड्रन्स असायचे. येस, वाय की जॉईंट फॅमिलीमध्ये मॅनेज करणं ना फार डिफिकल्ट नसतं. पण आता इंडिव्हिज्युअल जेव्हा आहे, तुम्हाला 2 चिल्ड्रन सुद्धा यू विल फाइंड की येस दॅट इज नाव मोर दॅन इनफ. ठीक आहे. सो बर्डन अँड वुमेन, मग दोन्ही साईडला डील करायचं इफेक्टिव्हली. देन पेड केअर सर्व्हिसेस इन्क्रीज झाल्या आणि इथे आता त्याचं पण काय झालंय, पेड केअरचं commercialization झालंय and there you will find everything is then charged. Yes, you have to pay the price for. Then unequal access to care. मग बिलकुल, जर तुमच्याकडे ऑब्वियसली गोष्ट आहे, जर इफ यू डोंट हॅव इनफ रिसोर्सेस विथ यू, यू वोंट हॅव क्वालिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू यू. ठीक आहे. इथे त्याच्यामुळे सोसायटीची मोरॅलिटी सुद्धा चेंज होतीये विथ द केअर इकॉनॉमी, दॅट वेअर द टेकिंग केअर ऑफ एल्डरली चाइल्ड और हेल्पिंग देम ऍट अ टाइम नीडेड इज नॉट अ मोरल ड्युटी नाव, इट्स रॅदर अ पेड सर्व्हिस. मग काय करणार, ठीक आहे, तुमचं बँकिंगचं काम करायचंय का, द्या 500 रुपये अँड वी विल बी डुईंग इट. ठीक आहे. बघा, द सोसायटीच्या मोरॅलिटी सुद्धा चेंज होते. ठीक आहे. सो दिस चेंजिंग इकॉनॉमी. Then the impact on intergeneration interactions and services. In a sense, कि joint family होती तिथे 3-4 generation will rather coexist. And there is kind of value transmission from top generation to the bottom, so that language, culture, customs, things you would rather be find कि ते percolate होता है. आता आज खूप सारा लँग्वेज एक्सटेन्शन आहे. वन ऑफ द रिझन वी कॅन कनेक्ट विथ द न्यूक्लियर फॅमिली, हाउएव्हर नॉट स्पेसिफिकली बट येस. का, कारण मग अर्बन एरियाजवर किंवा न्यूक्लियर फॅमिलीजवर मग डिपेंडन्स काय एक लँग्वेजवर आहे, म्हणजे नेटिव्ह लँग्वेज ती हळूहळू काय होतीये, ती स्पीकर्स कमी होत जात आहे, व्हॅल्यू ट्रान्समिशन कमी होत आहे, इंटर जनरेशन इंटरॅक्शन इज ऑल्सो गेटिंग रिड्यूस्ड है ना. तो मग ती सोशल बॉन्डिंग, ती जनरेशनल बॉन्डिंग इज नॉट इक्वली there, that equally creates a problem and weak value transmission cultural system itself. ठीक आहे. सो मग हे झाले बघा इम्पॅक्ट, जे आपल्याला ऑलमोस्ट 30-40-50 वर्ड्स मध्ये आपल्याला इथे लिहायचे. बट वन थिंग इक्वली यू नीड टू राईट की इथे फक्त काही निगेटिव्ह झालेत असे नाहीये. ठीक आहे. देर आर नॉट ओनली निगेटिव्ह थिंग. द न्यूक्लियर फॅमिली सिस्टम इक्वली प्रमोटेड autonomy. Yes, autonomy to individual autonomy it rather looks for. Women empowerment is equally that it rather promoted. ठीक है. Then equally you will find economic sustainability, economic improvement is also there. ठीक आहे. की ज्याच्यामुळे काय झालंय की सोसायटीमध्ये, आणि त्याच्यामुळे मग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पण, कारण सोसायटी कॅपिटलिस्ट मॉडेल कशावर वर्क करतोय, अल्टिमेटली जेवढी डिमांड असेल, मग केअर इकॉनॉमीची पण डिमांड होतीये, सोशल सिक्युरिटीची डिमांड होती, दॅट इट गिव्स राईज टू द पॉझिटिव्ह ऍडेड ऍडव्हान्टेज. बट the thing is okay, you know, the joint family system is our cultural value, that is rather soul of our family system, so we need to protect them by means of है ना this thing. So sudden change of this value system is absolutely not advisable. मग कंक्लुजन मध्ये आपण काय करणार, we need to suggest some measures है ना, suggest few measures की कसं आपण या जॉईंट फॅमिली सिस्टीम्सला रिक्लेम करू शकतो, और ऍटलीस्ट पार्शियली ऑफसेट करू शकतो बाय मीन्स ऑफ then you will find community adhesion. ठीक है. community bonding. Then you will find formal and informal worker and you know that relation strengthening there. Then equally digital help just could be offered, so that हा जो joint family चा जो vacuum है, that just could be partially fulfilled. Even and बाकी मग कल्चर आणि इंटिग्रेशन वगैरे तर as such very much needed, very much important also. ठीक आहे. So that is how conclusion could be there. I hope या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये तुम्हाला जॉईंट फॅमिलीचा सिग्निफिकन्स पण कळाला असेल, आणि ते नसल्यामुळे काय काय इम्पॅक्ट होऊ शकतात हे सुद्धा कळालंय. ठीक आहे. आन्सर रायटिंग स्ट्रक्चर मध्ये आपण फिट केलंय. सो इफ यू लाईक इट, सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.